नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण मस्त इथं लाजवाब तोंडाला पाणी सुटेल तर ही भाजी कोणती? तर ही भाजी आहे दुधीची। तर मस्त आपण दुधीची अशी भाजी करणार आहे ज्यापुढे तुम्ही नॉनव्हेज खाणं विसरून जासाल। बरेच जणांना दुधी आवडत नाही, तर बघा मस्त ही दुधीची भाजी चमचमीत आणि लाजवाब तर्रीबाज अशी बनून तयार होते। ऑफिसच्या डब्यासाठी किंवा मग शाळेच्या डब्यासाठी मुलांना बेस्ट ऑप्शन आहे। तर ज्यांना कुणाला दुधी आवडत नसेल त्यांनी अशा प्रकारे ही दुधीची भाजी नक्की बनवून खा। एकदम चविष्ट होते आणि खायला सुद्धा खूप अशी कमाल लागते। तुम्ही ही भाजी पोळी भाकरी किंवा भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता। खरंच अफलातून चव येते। चला तर मग वेळ न गमावता पटकन आपण हे चमचमीत चटकदार मस्त अशी लाजवाब तर्रीबाज दुधीची भाजी लगेच करायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग बघताच क्षणी तोंडाला पाणी सुटेल आणि नुसत्या सुवासाने खावीशी वाटेल अशी आपण चमचमीत चटकदार लाजवाब दुधीची भाजी करायला लगेच सुरुवात करूयात। आता इथे आपला दूध शिजते तोवर आपण साहित्य बघून घेऊया। तर बघा इथं 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले। टोमॅटो छान असा पिकलेला घ्यायचा। 1 चमचा धनेपूड, 2 चमचे घट्ट दही आहे, आंबट दही घेऊ नका। 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे आणि त्याचसोबत इथं बघा 2 मध्यम आकाराचे कांदे मी बारीक कट करून घेतले। थोडीशी कढीपत्त्याची पानं आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच इतकं आलं, 2 हिरव्या मिरच्या। सगळ्यात आधी काय करायचं, मिक्सरचं भांडं घ्यायचं, यामध्ये सुरुवातीला आलं घालून घ्यायचं, लसूण पाकळ्या आणि 2 हिरव्या मिरच्या अशा फोडून घालायच्या। आता यामध्ये मस्त पिकलेले 2 टोमॅटो आहे हे घालून घेऊया। पाणी न घालता मस्त असं याचं बारीक वाटण करून घ्यायचं आहे। तर इथे सगळ्यात आधी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवली आहे। यामध्ये आपल्याला फक्त 1 चमचा तेल घालायचं आहे। आता यामध्ये पाव किलो दुधी घालायचं आहे। सगळ्यात आधी त्याला धुवून घेतलं, त्याची साल काढून घेतली आणि त्याच्या अशा बारीक छोट्या छोट्या अशा फोडी करून घेतल्या। तुम्ही बघू शकता दुधी भोपळा लगेच कापला की लगेच बनवायला घ्यायचा, नाही तर तो काळवट पडते जास्त वेळ तसा ठेवला। एकदम मी कोवड्या प्रमाणात दुधी भोपळा घेतला होता। आता हे यामध्ये घालूया। आता हे दुधीचे काप छान तेलामध्ये असे फ्राय करून घ्यायचे आहे। याने दुधीला छान अशी एका प्रकारची चव येते। दुधी म्हटलं की सगळे नाक मुरडतात, बऱ्याच जणांना आवडत नाही। तर आज आपण दुधीपासून मस्त अशी चमचमीत आणि चटकदार भाजी करणार आहे, त्यामुळे सगळ्यांना ही भाजी आवडेल। तर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालूया आणि चिमूटभर हळद। आता आपल्याला हे छान परतून घ्यायचं। असं केल्याने दुधीच्या कापाला छान अशी चव येते आणि खाताना छान चविष्ट लागते, म्हणून हे प्रोसेस करणं खूप गरजेचे आहे। छान असं हे मिसळून घ्यायचं। बघा इथं मी व्यवस्थित असं मिसळून घेतलं। आता आपल्याला काय करायचं, यावरती झाकण ठेवून पाणी न घालता गॅस एकदम मंद आचेवर करायचा आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही। दुधीलाच एका प्रकारचं पाणी सुटतं। 7 ते 8 मिनिटं हा दुधी आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। आता इथे जवळपास 7 ते 8 मिनिटं झाले आहे। झाकण उघडून बघूया आणि आता तुम्ही इथे बघू शकता दुधी छान मस्त असा वाफवला गेला आहे आणि बघा मस्त ह्या दुधीच्या फोडी छान अशा शिजल्या आहे। आता ह्या दुधीच्या फोडी लगेच आपण काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये आपल्याला भाजी करायला घ्यायची आहे, तर जास्तीचा भांड्याचा पसारा नको, म्हणून त्याच कढईमध्ये भाजी बनवायला मी घेत आहे। तर सगळ्यात आधी 2 चमचे तेल घालून घ्यायचं। तेल हलकंसं गरम देखील करून घ्यायचं आहे। तेल गरम झालं की यामध्ये जिरं घालायचं। जिरं व्यवस्थित फुलून घ्यायचं। बघा इथं जिरं छान फुललं आहे। यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूयात। बघा यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली। आता लगेच यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांदा मस्त असा खमंग सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे। बघा इथे कांदा व्यवस्थित असा मी सोनेरी रंगावर परतून घेतला। आता यामध्ये आपल्याला जे आपण टोमॅटो, लसूण, हिरवी मिरची आणि आल्याचं वाटण करून घेतलं ते घालायचं आहे। आता हे वाटण छान तेलामध्ये आपल्याला याचा कच्चेपणा जाईपर्यंत 4 ते 5 मिनिटं
व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे, जेणेकरून यातील कच्चापणा निघून जाईल. बघा, टोमॅटो प्युरी छान अशी मी खमंग तेलामध्ये परतून घेतली आहे. आता यामध्ये सुके मसाले घालायचे आहे. लाल तिखट, गरम मसाला, धनेपूड, हळद. आधी सुके मसाले छान परतून घ्यायचे 2-3 मिनटासाठी. बघा, इथे सुके मसाले छान मी परतून घेतले. मस्त असा स्मेल येत आहे. आता यामध्ये दही घालायचं. जे आंबट नसेल ते दही घ्या, किंवा मग तुम्ही दह्याऐवजी यामध्ये 2 चमचे मलाई घातली तरी चालेल. छान हे परतून घेऊया. बघा, 2 मिनटं व्यवस्थित हे परतून घेतलं. आता यामध्ये मीठ घालायचं, परंतु मीठ बेतानेच घाला. आपण दुधी शिजवताना मीठ घातलं आहे, तर इथं मी अगदी थोडंसंच मीठ घालते. छान हे मिसळून घ्यायचं. तर तुम्ही बघू शकता मसाल्याचं कॉम्बिनेशन खूप असं छान झालं आहे. मस्त असं सुरेखच दिसत आहे. आता यामध्ये शिजवलेला दुधी घालायचा. छान याला परतून घ्यायचं. आता यामध्ये फक्त मी अर्धा ग्लास पाणी घालते. मिक्सरचं भांडं धुवून पाणी घातलं आहे. तुम्ही बघू शकता पाणी घातल्यास मस्त असा तवंग आला आहे. आता आपल्याला हे दुधीची भाजी यावर झाकण ठेवून 5 मिनिटे हलकीशी शिजवून घ्यायची आहे. तर इथे 5 मिनिटं झाली आहे. आता आपण झाकण उघडून बघूया. आणि आता तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी तर्री भाजी दुधीची भाजी झाली आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा तवंग आला आहे आणि एकदम अशी चमचमीत ही भाजी तयार आहे. लगेच गॅस बंद करूया. तर तुमच्या घरात ज्यांना दुधी आवडत नसेल त्यांना तुम्ही अशी दुधीची भाजी करून दिली तर ते आवडीने खातील आणि त्यांना माहीतसुद्धा पडेल नाही की ही दुधी आहे. तर ही दुधीची भाजी मस्त अशी लाजवाब बनून तयार होते. दुधी म्हटलं की बरेच जण नाक मुरडतात, त्यांच्यासाठी ही मस्त अशी बेस्ट भाजी आहे. खूप अशी चमचमीत होते आणि एकदम अशी लाजवाब बनून तयार होते. तर बघा, मस्त तवंग आला आहे आणि मस्त चमचमीत चटकदार ही भाजी बनून तयार आहे. तर टिफिनसाठी बेस्ट ऑप्शन आहे. मुलांना दुधी म्हटलं की मुलं खात नाही, तर तुम्ही मुलांना ही भाजी अशी बनवून खायला द्या, ते आवडीने खातील. मुलांना शाळेच्या डब्यासाठी किंवा मग ऑफिसच्या डब्यासाठी मस्त बेस्ट ऑप्शन ही भाजी आहे. तर मस्त ही लाजवाब भाजी तुम्हीसुद्धा एकदा करून बघा. रेसिपी कशी झाली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने का होईल मी छान छान रेसिपी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशीच छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.